मी पाहिलेला प्रतापगड किल्ल्याची माहिती। महाराष्ट्राच्या सुंदर पश्चिम घाटाच्या मधोमध वसलेला प्रतापगड किल्ला एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू म्हणून उंच उभा आहे, ज्याने मराठा साम्राज्याचे धैर्य आणि तेज पाहिले आहे। इतिहास: हा किल्ला 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला। हे बांधकाम 1656 मध्ये पूर्ण झाले आणि ते प्रामुख्याने नीरा आणि कोयना नदीच्या किनारी संरक्षित करण्यासाठी बांधले गेले। प्रतापगडाची लढाई ही छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यात झालेली सर्वात मोठी लढाई आहे। हा किल्ला सध्या शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयन राजे भोसले यांच्या मालकीचा आहे। गडावर काय पहावे? बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार, गडावरील वॉच टॉवर्स, गडावरील बुरुज, किल्ल्याभोवती सुंदर सह्याद्री पर्वत, अफजल बुरुज, भवानी मंदिर, अफझलखानची कब्र, रहाट तलाव, गडावरील सर्वात मोठा तलाव। प्रतापगड किल्ल्याची स्थापत्य रचना ही मराठा साम्राज्याच्या लष्करी रणनीती आणि डिझाइन कौशल्याचे प्रदर्शन करणारे स्वरूप आणि कार्य यांचे परिपूर्ण मिश्रण आहे। डोंगरमाथ्यावर बांधलेला हा किल्ला नैसर्गिक भूभागाचा वापर करून आक्रमणकर्त्यांविरुद्ध एक मजबूत संरक्षण प्रदान करतो। त्याची रचना 2 भागात विभागली आहे: वरचा किल्ला, बाले किल्ला, खालचा किल्ला, माची। वरचा किल्ला, बाले किल्ला। वरचा किल्ला, ज्याला बाले किल्ला असेही म्हणतात, हा प्रतापगड किल्ल्याचा मुख्य किल्ला आहे। हे धोरणात्मकदृष्ट्या टेकडीच्या सर्वोच्च बिंदूवर वसलेले आहे, जे आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करण्यासाठी एक स्पष्ट सोयीचे ठिकाण प्रदान करते। बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार दरवाजे आणि उंच पायऱ्यांच्या मालिकेतून आहे, ज्यामुळे शत्रूंना त्याच्या संरक्षणाचा भंग करणे कठीण होते। वरच्या किल्ल्यामध्ये अनेक टेहळणी बुरुज, पाण्याचे टाके आणि प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांनी पराभूत केलेला आदिलशाही सेनापती अफझलखानची कब्र आहे। खालचा किल्ला, माची। लोअर फोर्ट किंवा माची हे एक लांबलचक पठार आहे, ज्यामध्ये अनेक इमारती आहेत, ज्यात निवासी क्वार्टर, स्टोरेज सुविधा आणि मंदिरे आहे। यातील सर्वात उल्लेखनीय म्हणजे प्रसिद्ध भवानी मंदिर, देवी भवानीला समर्पित, जी शिवाजी महाराजांची कुलदैवत म्हणून पूज्य होती। खालच्या किल्ल्यामध्ये शत्रूंच्या हल्ल्यांपासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेल्या संरक्षणात्मक भिंती, बुरुज आणि दरवाजे देखील आहेत। अफझलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले। त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफझलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो। भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो। या देवीचीही एक कथा सांगितली जाते। शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती। हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे। या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे। मंदिरापासून 100-200 पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो। त्याच्या पुढे एक पडीक चौथरा आहे। विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो। 1400 फूट लांबी व 400 फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे। इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे। वायव्येकडे तटबंदी 800 फुटांहून अधिक उंच आहे। बाले किल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या 2 तळी आहेत। तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते व येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते।